रमजानच्या रात्री 2000 रुग्ण असलेलं हॉस्पिटलवर एअर स्ट्राईक. पण खरं नेमकं टार्गेट कोण होतं? 16 मार्च 2026, काबूल, अफगाणिस्तान. ओमिड ॲडिक्शनल ट्रीटमेंट हॉस्पिटल, एक मोठं ड्रग रिहॅबिलिटेशन सेंटर. या ठिकाणी 200 रुग्ण आले होते, ते फक्त बरे होण्यासाठी. रात्री साधारण 9 वाजता अचानक आकाशातून एक आवाज आला आणि त्यानंतर झाला एक मोठा स्फोट. त्यानंतर काही सेकंदातच आग, किंचणारी लोक आणि कोसळणारी इमारत. अफगाणिस्तानचा आरोप की पाकिस्तान एअरफोर्सने एअर स्ट्राईक केला. अफगाण सरकारच्या म्हणण्यानुसार तिथे 400 जण ठार झालेले आहेत आणि 250 जण जखमी आहेत. रेस्क्यू टीम रात्रभर लोकांना ढिगाऱ्यातून बाहेर काढत आहे आणि या सगळ्या ह्याच्यावर पाकिस्तानचं असं म्हणणं आहे की आम्ही फक्त टेररिस्ट हायडआउट्स टार्गेट केले होते, म्हणजेच ज्या ठिकाणी सेकंडरी एक्सप्लोजन्स असतात, म्हणजेच शस्त्रसाठा, आम्ही ते टार्गेट केले होते. त्यानंतर अफगाणिस्तान यांचं उत्तर असे की हे फक्त एक रुग्णालय आहे जिथे रुग्ण नीट होण्यासाठी आले होते. आणि तसा जर विचार केला तर हॉस्पिटल शेजारी जवळपास कुठलाही मिलिटरी टार्गेट नाहीये. ही घटना आत्ताची नाही. पाकिस्तानने अफगाणिस्तानवर फेब्रुवारी 2026 पासून खूप एअर स्ट्राईक केले. त्याला कारण असे तेहरीक-ए-तालिबान पाकिस्तान याच्यावर पाकिस्तानचा आरोप आहे की त्याला अफगाणिस्तानमधून सपोर्ट मिळतोय.